वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्याला सर्वात पहिलं आठवते ती म्हणजे तुळशीची माळ. परंतु तुळशी माळ गळ्यात घातल्यानंतर हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुळशी माळ गळ्यात घालण्याची परंपरा मुख्यतः हिंदू धर्मामध्ये श्रद्धेने आणि भक्तीने पाळली जाते. तुळशी माळ घातल्यानंतर काही विशिष्ट नियम पाळण्याचे महत्त्व आहे, जे शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी विचारले जातात. तुळशी माळ घातल्यानंतर पाळावयाचे नियम. सर्वात पहिलं शुद्धता आणि स्वच्छता. तुळशी माळ घातल्यावर शारीरिक आणि मानसिक शुद्धतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. रोज स्नान करून माळ धारण करणे आवश्यक असते. म्हणजे काढून घालायची नाही, परंतु घातल्यानंतर रोज स्नान केले गेले पाहिजे. 2. गोपनीय आचरण. तुळशी माळ घातलेल्या व्यक्तीने गोपनीयतेचा अभ्यास करावा, म्हणजेच इतरांवर टीका किंवा नकारात्मक बोलणे टाळावे. 3. सात्विक आहार. माळ घातल्यानंतर व्यक्तीने सात्विक आहाराचे पालन करावे, ज्यामध्ये मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ वर्ज्य केले जातात. 4. ध्यान आणि मंत्रस्मरण. माळ घातल्यानंतर नियमितपणे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचे ध्यान आणि मंत्रस्मरण करणे महत्त्वाचे असते. नाही शक्य झालं तर तुम्ही रामकृष्ण हरी म्हटले तरी खूप चांगले आहे. 5. विष्णूचे भक्त असणे. तुळशी माळ हे भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित असल्याने माळ घालणाऱ्या व्यक्तीने विष्णू भक्त असणे अपेक्षित आहे. 4. चरणस्पर्श वर्ज्य. तुळशीची माळ पवित्र मानली जाते, म्हणून ती हात लावणे, जमिनीवर ठेवणे किंवा पादत्राणे घालून गळ्यात धारण करणे टाळले जाते. तुळशीच्या माळेला पाणी लावणे. तुळशीची माळ धारण केल्यावर नियमितपणे तिच्या पवित्रतेसाठी पाणी लावणे आवश्यक असते, ज्यामुळे ती शुद्ध राहते. हे नियम तुळशी माळ धारण करणाऱ्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. तुळशी माळ घालण्यामागील उद्देश ही व्यक्तीची भक्ती आणि धार्मिक श्रद्धा वाढवणे आहे. रामकृष्ण हरी.